गुड मॉर्निंग. ब्रेकिंग न्यूज आहे. 60 वर्षाच्या शेतकऱ्यांना दरमहा इतके 1000 रुपये पेन्शन मिळणार. तर बघूया काय अपडेट आहे आपण हे 60 वर्षाच्या वरील शेतकऱ्यांसाठी. तर बघूया. चला, PM किसान मानधन योजना अपडेट. तर PM किसान मानधन योजना प्रत्येक शेतकऱ्याला श्रीमंत बनवत आहे, जी गोल्डन ऑफर सारखी आहे. शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये म्हणजे बघा, दर महिन्याला 3000 रुपये पेन्शनचा लाभ दिला जाईल, जे प्रत्येकाचे नशीब उजळण्यासाठी पुरेसे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे. तर बघूया आपण काय प्रोसिजर आहे याची. तर बघा, तुम्हाला PM किसान मानधन योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर आधी तुम्हाला आवश्यक अटीचे पालन करावे लागतील. तर बघा, काही अटी आहेत त्या तुम्ही पूर्ण करणे आवश्यक आहे. तर बघा, शेतकऱ्यांना श्रीमंत करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली असून या योजनेचा उद्देश सर्वांचे मने जिंकणे आहे. त्यामुळे संधी अजिबात गमावू नका, हे महत्त्वाचे आहे. याशिवाय केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत, मात्र ही सर्वात प्रभावी योजना आहे. त्यामुळे या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. तर याशिवाय केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत, मात्र ही सर्वात प्रभावी योजना आहे. त्यामुळे या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला तर काय गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. तर बघा, तर दरमहा गुंतवणूक करावी लागेल. बघा, महिन्याला काही गुंतवणूक करावी लागेल असं या योजनेचं प्लॅनिंग आहे. ते आपण आता सविस्तर बघूया. तर काय प्लॅननुसार ही योजना राबवल्या जात आहे. तर बघा, केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येत असलेली PM किसान मानधन योजना प्रत्येकाला श्रीमंत करण्यासाठी पुरेशी आहे. तर पुरेशी तर कोणत्याच योजना नाही, कारण शेतकऱ्याला कोणतीच योजना सरकारची श्रीमंत बनवू शकत नाही, कारण शेतकऱ्यांच्या मागे भरपूर काही व्याप असतो. तर बघा, जर तुम्ही वयाच्या 18व्या वर्षापासून योजनेत खाते उघडले तर तुम्हाला दरमहा एकूण 55 रुपये गुंतवावे लागतील. बघा, जर 18व्या वर्षापासून जर खाते उघडले ह्या योजनेत तर तुम्हाला 55 रुपये महिन्याचे गुंतवावे लागतील. याशिवाय तुमचे एकूण वय 30 वर्ष असल्यास शेतकऱ्यांना 110 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल. जर 30 वर्ष असेल तर शेतकऱ्यांना 110 रुपये महिन्याचे प्रीमियम भरावा लागेल. तुम्ही 40 वर्षानंतर सामील झाल्यास तुम्हाला दरमहा 220 रुपये गुंतवावे लागेल. बघा, जर तुमचं वय 40 वर्ष असले आणि तेव्हा तुम्ही या योजनेत सामील झाले तर तुम्हाला 220 रुपये महिन्याचे गुंतवावे लागेल. आणि वयाच्या 60 वर्षानंतर शेतकऱ्यांना पेन्शन मिळण्याची तरतूद आहे, म्हणजे आपलेच पैसे आपल्याला ते परत देणार असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते पेन्शन रूपाने, म्हणजे तुम्ही जमा करून ठेवा आणि तुम्हाला त्याचं व्याज आम्ही तेव्हा देऊ. यासारखे तुमचे नाव PM किसान सन्मान निधी योजनेशी जोडले गेले तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. हे जाणून तुमचे मन आनंदित होईल. तुम्हाला दरवर्षी किती पेन्शन मिळेल हे तुम्ही खालील तपशीलवार जाणून घेऊ शकता. तर बघा, माझा उद्देश या योजनेची तुम्हाला माहिती देणं होतं. तुम्ही त्यात फॉर्म भरा नका भरू, हे तुमचं सविस्तर असं पर्सनल मत असलं पाहिजे. तर बघा, वार्षिक उत्पन्न किती असेल या योजनेत फॉर्म भरायसाठी, कारण भरपूर लोक खोलतात. तुम्हाला वाटत असेल महत्त्वाची तर तुम्ही सुद्धा खोलू शकता. जर शेतकऱ्यांनी PM किसान मानधन योजनेच्या सर्व अटी पूर्ण केल्या तर त्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण होताच दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळू लागेल. ज्यांनी ह्या योजनेचा फॉर्म भरला आहे किंवा ते पूर्ण प्रोसिजर करत आहे महिन्याचे पैसे भरून आणि त्यांचे जे वयाचे क्रायटेरिया आहे त्यात ते बसत आहेत, तर त्यांना दरमहा 3000 रुपये 60 वर्ष वय पूर्ण झाल्यावर. बघा काय म्हणते मी, 60 वर्ष वय पूर्ण झाले की नंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळू लागेल. 3000 रुपयांच्या पेन्शनवर आधारित तुम्हाला वार्षिक म्हणजे वर्षाचे किती भेटणार तर 36,000. तर वर्षाचे किती 36, महिन्याचे 3000, वर्षाचे 36,000 रुपयाचा लाभ मिळेल. ही एक चांगली संधी आहे. म्हणूनच वेळेत योजनेत गुंतवणूक करण्याची संधी गमावू नका, हे महत्त्वाचे आहे. माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की 24 फेब्रुवारी 2019 रोजी PM नरेंद्र मोदींनी UPच्या गोरखपूरमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना PM किसान मानधन योजना सुरू केली होती. तर कधी सुरू झाली ती योजना
2019 मध्ये. तर बघा योजना चांगली आहे. ज्यांना पैसे असे साठवायचे असेल तर ते अशा पद्धतीनं जमा करू शकतात. तर योजने सुरू केली होती. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळाची काळजी घेणे हा या योजनेचा उद्देश आहे. बघा सरकारचं मत आहे की जोपर्यंत तुमच्याकडून काम होते ते होते तोपर्यंत तुम्ही आपला पैसा साठवा या पद्धतीनं किंवा योजनेमार्फत जमा करा. तर आपल्या भरावं लागतं म्हणून महिन्याचे आपण जमा करू शकतो आणि 7 वर्षानंतर घरी बसून आपण महिन्याचे 3000 रुपये पेन्शन हे उचलू शकतो. याच्यासाठी योजनासुद्धा चांगली आहे, कारण सरकारची योजना आहे आणि चांगली आहे. अशी योजनेत गुंतवणूक केले तर फायद्याचंच आहे, कारण नंतर तेच आपल्या कामी पडू शकते. तर बघा योजना होती ही, यात अशा पद्धतीनं गुंतवणूक होत. बघा 3000 रुपये महिन्याची गुंतवणूक केली तर वार्षिक 36,000 रुपये, वर्षाचे 36,000 रुपये हे भेटणार. 3000 रुपये महिन्याची पेन्शन भेटणार. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. 40 वर्षानंतर जर तुम्ही सामील झाले तर 220 रुपये तुम्हाला गुंतवावे लागेल. 60 वर्षानंतर पेन्शन मिळेल त्याची. बघा वेगवेगळ्या वयानुसार वेगवेगळं आहे. 40 वर्षानंतर 220 रुपये भरावे लागेल आणि 30 वर्षानंतर जर तुम्ही त्यात सामील होत असाल तर 110 रुपये भरावे लागेल. आणि 18व्या वर्षापासून जर योजनेत खाते उघडले असेल तर तुम्हाला महिन्याचे 55 रुपये भरावे लागेल. म्हणजे होणार सारखीच रक्कम जमा, पण वयानुसार ते कमी जास्त आहे. जे लवकर त्यात ॲड झाले तुम्ही तर कमी पैसे भरावे लागणार आणि जसजसे वेळाने त्यात योजनेत भाग घ्याल तसं तुम्हाला जास्त पैसे भरावे लागणार. बघा 18 वर्षात जर तुम्ही या योजनेत खाते उघडले तर 55 रुपये आहे आणि 30 वर्षात जर खाते खोलले तर 110 रुपये आणि 40 वर्षानंतर जर सामील झाले तर 220 रुपये. आणि पेन्शन कधी भेटणार तर 60 वर्षाच्या नंतर. 60 वर्ष वय झाल्याच्या नंतर पेन्शन भेटणार आणि ते पण 3000 रुपये भेटणार महिन्याचे. असे वर्षाचे भेटणार 36,000. तर हे अशी योजना होती. तर अशा पद्धतीच्या योजनेनुसार सरकारचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना 60 वर्षाच्या वरील शेतकऱ्यांना दरमहा इतके पेन्शन मिळणार. तर बघा योजना चांगली आहे. ज्यांना पटत असेल त्यांनी योजनेत नक्की हे गुंतवणूक करा. चांगली योजना आहे. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. आणखी कोणती माहिती तुम्हाला लागत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला त्या पद्धतीची माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करणार. आणखी काही अपडेट लाडकी बहीणविषयी सुद्धा तुम्हाला काही माहिती लागत असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून. मी तुम्हाला नक्की त्याचं ज्या काही महत्त्वाचं आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न हे करणार. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ अशीच नवीन अपडेट घेऊन.